जिल्हा बँकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण. कोणत्या तालुक्यात कुणाचा ठराव पहा. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. जिल्हाभरात ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्यातून कोणत्या नेत्याचा दावा मजबूत झाला आहे याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले. मंडळी, कोपरगाव मधून आमदार आशुतोष काळे आणि आमदार विवेक कोल्हे यांच्या नावाने ठराव झाले आहेत. अकोले तालुक्यात डॉक्टर किरण लहामटे, सीताराम गायकर, वैभव पिचड आणि मधुकर नवले यांची नावे पुढे आली आहेत. नेवाशामध्ये शंकरराव गडाख, सुनीता गडाख तसेच आमदार विठ्ठल लंघे यांच्या समर्थकांचे, तर श्रीरामपूरमध्ये भानुदास मुरकुटे, करण ससाने आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांची नावे चर्चेत आहेत. नगर तालुक्यात आमदार अक्षय कर्डिले, प्रताप शेळके, माधव लामखेडे आणि भानुदास कोतकर यांच्या नावाने ठराव. शेवगावमध्ये चंद्रशेखर घुले आणि राजश्री घुले, तर श्रीगोंद्यात राहुल जगताप, प्रतापसिंह पाचपुते, दत्ता पानसरे आणि बाळासाहेब नहाटा यांचे ठराव करण्यात आले आहेत. कर्जत आणि जामखेडमध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, पाथर्डीत मोनिका रासळे, प्रताप ढाकणे आणि ऋषिकेश ढाकणे, तर पारनेरमध्ये खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते आणि इतर नेत्यांचे ठराव झालेत. राहाता तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांच्या नावाने ठराव झाले असून अंतिम संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे आणि उषा प्रसाद तनपुरे यांच्या नावाने ठराव करण्यात आले आहेत.